स्ट्राइकवर उज्ज्वल, नॉन स्ट्राइकला दिनेश, गोलंदाजीसाठी सागर निवाते. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सागर येतोय. असलपा वर्सेस जलसा. आजच्या दिवसातील पहिला सामना. पहिला चेंडू अतिशय वेगवान पद्धतीने एक आगळी वेगळी ॲक्शन मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. अपील पहिल्या चेंडूवर झालंय. अपील पंचांनी उचलून धरलं आणि बाद होतोय. दिनेश गुडेकर धावबाच्या रूपात पहिल्या चेंडूवर. बापी फलंदाजीसाठी येतोय. नवीन फलंदाज. पहिल्या चेंडूवर मात्र धावबाच्या रूपात दिनेश गुडेकर सारखा फलंदाज बाद होतोय. पॉवर प्लेचे हे षटक अप्रतिम असा चेंडू, ब्लॉक होलचा मारा आणि बापीला मात्र पहिल्या चेंडूवर तंबूचा रस्ता पकडावा लागतोय. खेळाडू बाद. सागर मात्र पहिल्या चेंडूवर धावबाद झाला. तदनंतरच्या चेंडूवर यॉर्कर ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला सागरचा. आणि बापी याचा मात्र बोल्ड आउट होताना पाहायला मिळाला. त्रिफळा उडवताना पाहायला मिळाला. आणि आता मात्र अनुभवी खेळाडू सुहास खेळण्यासाठी हा चेंडू मात्र ऑप्शनच्या बाहेर पिचिंग. व्हाईट बॉल स्वैर चेंडू घोषित होतोय. पहिली धाव अतिरिक्तच्या स्वरूपात आजच्या दिवसातील येताना पाहायला मिळते. यष्टांच्या मागे सचिन राणे आपल्याला पाहायला मिळतील. हो, हाताचा चेंडू मात्र आता चांगल्या टप्प्यावर चांगली पिचिंग पाहायला मिळाली. वेग सागरच्या बाबतीत सांगायचं झालं तर 17 ते 18 वर्ष वयाचा असणारा हा वडाळ्याचा खेळाडू. आणि सागर निवाते पुन्हा एकदा ब्लॉक होलपलचा मारा समोरच्या दिशेने सद्दाम मंसुरी चेंडूवर येतोय. चेंडू अडवतोय. आज जर असलपा पॅकर्स या मुंबईतील अव्वल संघाची साईड जर पाहिली तर अतिशय चांगल्या खेळाडूंचा भरणा आज या संघात पाहायला मिळतोय. हो, पुन्हा एकदा अतिशय वेगवान पद्धतीचा हा चेंडू, धावबाची संधी. आणि चेंडू मात्र घनश्याम शिंदे सद्दाम मंसुरी चेंडू अडवत आहेत. सिमरच्या दिशेने चेंडू गेला असता कदाचित. वेग एवढा आहे की बॅट्समन बीट झाला आणि कीपर सचिन राणे देखील बीट झाले. धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचते. सागर निवाते पुन्हा एकदा एक उभरता गोलंदाजीतील सितारा सागर फ्रॉम वडाळा. आता मात्र आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅटची वरची काटा घेतली जाते आणि आणखी एका विकेटचं पतन. खेळाडू बाद. 3 विकेट तंबूच्या आसऱ्याला. पॉवर प्लेचं षटक. तर पहिल्या षटकात बरीचशी पडझड पाहायला मिळाली. विनंती आहे ब्लू स्टार विक्रोळी आणि राधेनाईन ठाणे दोन्ही संघांच्या संघनायकांनी संपर्क साधायचा आहे. यानंतर होणारा सामना असणार आहे. पहिलं षटक संपते. 3 गडी तंबूच्या आसऱ्याला 2 धावा केवळ. लाजबाब षटक सागर निवातेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. असलपा पॅकर्स मुंबईतील गेली 15 वर्ष अंडरआर्म क्रिकेटमध्ये अग्र क्रमांकावर या संघाला पाहतोय.
वरच्या क्रमांकावर आणि सातत्याने तो अग्र क्रमांक टिकून ठेवलाय. मध्यंतरीच्या काळात बऱ्याच संघांनी मात्र आव्हानं जरूर दिली, परंतु असेल पहा आपला अग्र क्रमांक टिकून आहे आणि आपल्याला पाहायला मिळते सातत्याने नवनवीन खेळाडूंचा भरणा या संघात होताना पाहायला मिळत असतो. मास्टर माइंड कर्णधार सचिन राणे, त्याला संदीप आचार्यची जोड असेल, अमित पाटील असेल, सातत्याने त्याच्याबरोबर असणारे जे खेळाडू आहेत, पराग शिंदे असतील, दीपल शाह असतील, या सर्व खेळाडूंना घेऊन सचिन राणेंनी जी काही मोड बांधलेली आहे सातत्याने 15 वर्ष, अजय विजय यांना देखील सुरुवातीच्या काळात आपण खेळताना पाहिलं. हा चेंडू टप्पा थोडीशी उंची दिली, फ्लाईट दिली आणि खोलवर टप्प्याच्या दिशेने मात्र लँड करण्याचा चेंडू प्रयत्न होता घनश्याम शिंदेचा, अर्थातच पप्पूचा. पप्पू गोलंदाजी मार्कवर येतोय. सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून ज्या पप्पूची ओळख आहे, चेंबूर परिसरातून मात्र क्रिकेटला सुरुवात. आता मात्र चेंडू टोलावला जातोय. अमित पाटील रणजीपट्टू चेंडूवर येत आहेत. एक धाव मिळते. तर असल पा सातत्याने अग्र क्रमांक आणि अण्णाराम क्रिकेट हे समीकरण राहिलेले आहे. पुढचा चेंडू सुरेख फटका मात्र या ठिकाणी मारला जातोय. फलंदाज अमितच्या बॅटमधून निघालेला एक लाजबाब चौकार. दोन धावा आणि 3 विकेट. सागर निवातीचं हे षटक होतं. स्वैर चेंडू वाईट बॉल. पंचपद्मना प्रभू बाबू या ठिकाणी घोषित करतायत. हा आजचा दिवस जर पाहिला तर बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात दिवसभर तुम्हाला झुंजताना पाहायला मिळतील. पुढचा चेंडू थोडंसं उंची दिली, वेग कमी केला होता. ऑनसाईडच्या दिशेने तडवण्याचा प्रयत्न होता अमितचा. एक धाव मिळेल. सुहास आणि अमित. सुहास यांच्याविषयी सांगायचं झालं तर सर्व फाउंडर मेंबर्स जलसा मालाड संघाचे आणि कित्येक वर्ष एक संघ ठेवला हा जलसा. सुहास यांचं योगदान आहे. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, धाबाची संधी आणि आणखीन एका विकेटचं पतन. सत्ता मंसुरी थ्रो करतायत बाद होते खेळाडू. गडीबाद षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. धावसंख्या झालेली आहेत त्या 9 धावा आणि विकेट बाद झालेले आहेत, गडीबाद झाले आहेत ते 4 गडीबाद झाले आहेत जलसा मालाड संघाचे असल्फा घाटकोपर संघाच्या विरुद्ध. पुढचा चेंडू हळूवार पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. कव्हरच्या दिशेने चेंडू टटवला जातोय तो अमितच्या माध्यमातून. अमित आणि अमितच्या बरोबरीने आता नवीन आलेला फलंदाज इश्तियाक आला अमितच्या मदतीला. आता मात्र कुठेतरी पार्टनरशिप करावी लागेल. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने संघाला घेऊन जावे लागेल, कारण 2 षटकं संपतायत. धावसंख्या झाली ती 10 धावा आणि पुन्हा एकदा सागर, वय वर्ष 17 ते 18 असणारा हा गोलंदाज. हो, पुन्हा एकदा अतिशय वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. प्रभावित करतोय मॅन फ्रॉम वडाळा सागर निवाते. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय. छोट्या चनीचा असणारा हा सागर प्रभावित करतोय सर्वांना. आपल्या नावाचं दखल या स्पर्धेमध्ये घ्यायला लावतोय. सकाळच्या सत्रामध्ये पहिलं पॉवर प्लेचं षटक अतिशय सुरेख टाकलं होतं. पुन्हा एकदा अतिशय वेगवान पद्धतीचा मारा करण्याचा प्रयत्न होता, परंतु दिशाहीन गोलंदाजी आता मात्र सागरकडून पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. हो, अप्रतिम गोलंदाजी मॅन फ्रॉम वडाळा सागर निवाते. धावा झालेले आहेत 11, गडी पास झालेले आहेत 5. म्हणजे आघाडीची फळी अक्षरशः कापून काढली म्हणावं लागेल. खिंडार पाडले म्हणावं लागेल आघाडीच्या फळीला सागर निवातेने. सागर निवाते पुन्हा एकदा येतोय गोलंदाजी मार्कवर.
तर आमचे मित्र प्रणव भोईर आज मात्र या स्पर्धेची छायाचित्रण टिपण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. खास बांद्रा गव्हर्नमेंट कॉलनी या ठिकाणाहून त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू अतिशय वेगवान पद्धतीचा मारा पाहायला मिळतोय. सागर नेवाते ऑन फायर. खरोखर प्रभावित केलं या छोट्या युवा खेळाडूने. आणि म्हणूनच की काय, या एवढ्या लहान वयात असलपासारख्या संघात दाखल होणं खूप मोठी गोष्ट आहे आणि ते या ठिकाणी करून दाखवतोय सागर. पुढचा चेंडू नो बॉल घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावांवर. षटक क्रमांक 3 सुरू असताना कालचा दिवस जर पाहिला तर प्रथम फलंदाजी करणारे 7ही संघ म्हणजे कालचा संपूर्ण दिवस ज्यांनी पहिली बॅटिंग केली आहे त्या टीम जिंकलेल्या आहेत. आजच्या दिवसात काय होतंय पाहायचंय, कारण एक नवा दिवस आहे. सागरकडून मात्र वेग वाढवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु ते करत असताना दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. 2 धावा पुन्हा एकदा अवंतरच्या स्वरूपात पाहायला मिळतील. 15 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. सागर निवाते वेगावर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. टप्प्यावर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. नुसता वेग असून नाही चालणार आहे. तुम्हाला टप्प्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. आता मात्र चांगल्या टप्प्यावर चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने वाढते. लेग बाईच्या स्वरूपातील धावपंच पद्मनाभ प्रभू बाबू या ठिकाणी कळवतात. लेग बाईची धाव आहे आताची. 16 धावा धाव फलकावर. सुरेख फटका कव्हरच्या दिशेने मात्र इश्तियाकच्या माध्यमातून चेंडू फटकावण्याचा प्रयत्न. अमित पाटील त्या ठिकाणी येत आहेत आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावांवर संघाची धावसंख्या. 3रं षटक सुरू असताना असल्पा घाटकोपर वर्सेस जलसा मालाड असा सामना या ठिकाणी सुरू आहे. आणि 18 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धाव फलकावर. तर कालच्या तुलनेत जर पाहिलं तर या धावा कमी आहेत. काल जर सर्व सामने आपण पाहिले एकाही सामन्यात 30च्या आतमध्ये धावा झाल्या नव्हत्या. 31, 32, 36, 39, 41 आणि 44 ह्या धावा प्रथम फलंदाजी करताना काल बनवल्या गेलेल्या त्या दिवसामध्ये. म्हणजे 30च्या आतमध्ये धावा. पाहूया आजच्या दिवसाभरामध्ये काय होत आहे. असल्पा पॅकर्स हा बलाढ्य संघ अंडरआर्म क्रिकेट जगतातील क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. जे प्रेक्षक आमचे यूट्यूबच्या माध्यमातून जगभर लाईव्ह चित्रण पाहत आहेत, हे बॉक्स क्रिकेट आहे. मुंबईचं सर्वाधिक लाडका खेळ मुंबईचा बॉक्स क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय. छोट्याशा जागेमध्ये खेळण्याला जाणारा हा बॉक्स क्रिकेटचा खेळ तुमच्या भेटीला यूट्यूबच्या माध्यमातून येतोय. संतोषजी नाणेकर यांच्या माध्यमातून, शैलेश पाटील यांच्या माध्यमातून हा बॉक्स क्रिकेटचा खेळ तुम्ही पाहतात. हळूवार पद्धतीने टाकला हा चेंडू. नक्कीच चेंडू स्पिन होतोय आणि लेग स्टंप उद्ध्वस्त केला जातोय सद्दाम मनसुरीकडून. धन्यवाद. तर आणखीन एका विकेटचं पतन. सद्दाम मनसुरी गोलंदाजीला आला आणि नक्कीच सद्दाम कशासाठी प्रसिद्ध तर चेंडू खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला वळवण्यामध्ये यशस्वी होणारा हा गोलंदाज आहे. मरोळ नाका परिसरातील असणारा हा अंधेरी पूर्वेचा खेळाडू.
नो बॉल घोषित केला जातोय. एक धाव अतिरिक्तच्या स्वरूपात देखील मिळणार आहे आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावांवर संघाची धावसंख्या. सद्दाम मनसुरी, इश्तियाक आणि इश्तियाकच्या बरोबरीने मात्र सुरेख फटका मात्र या ठिकाणी मारला जातोय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं जातंय. एक धाव तोपर्यंत अर्जित केली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावांवर संघाची धावसंख्या. एक नामवंत क्रीडा स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाईल. अतिशय सुंदर क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला जातोय. क्षेत्ररक्षण केलं जातंय. लाजबाब क्षेत्ररक्षण ना तेवढी चांगली चेंडूची फेक देखील पाहायला मिळते आणि धावबाद होतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाचं नाव एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न भूषणच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाते आणि सचिनकडे मात्र थोडीशी चूक होते आणि त्याचं रूपांतर एका धाव अतिरिक्त धावेमध्ये पाहायला मिळते. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत भूषण हुसेन, परंतु भूषण हे टोपण नाव अंडरआर्म क्रिकेटने दिलं गेलेलं आहे हुसेनला. तर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू वाईट जाणार म्हणून सोडून देण्यात आला, परंतु शरीराचा वेध घेतोय. डेलिब्रेट पॅडिंग. धावसंख्या स्थिर असणार आहे ती 24 धावांवर. पुन्हा एकदा सद्दाम मनसुरी. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतोय. चेंडू हातभर वळण घेताना पाहायला मिळतोय. तर नवघर पोलीस स्टेशन राजेश कसाल साहेब मिल स्पेशल राजेश कसाल साहेब यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालं आहे. साहेब आपलं देखील या ठिकाणी हार्दिक 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 असं स्वागत. बॉक्स क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि यूट्यूबच्या माध्यमातून तब्बल 192 देशांमध्ये ही स्पर्धा लाईव्ह देखील पाहिली जाते. आमचे मित्र अमेरिकेत कॅलिफोर्निया या ठिकाणी देखील सध्या आता ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत आणि धावा संख्या झालेली आहे ती शेवटचा रन आहे का शेवटच्या बॉलवरचा, तर 25 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता.
तसेच अल्पोपहाराची देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. अतिशय अल्प दरामध्ये स्वादिष्ट असं वडापावची व्यवस्था शोभा फास्ट फूड यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर चालू असणारा सामना मुंबईतील दोन बलाढ्य संघ, एका बाजूला जलसा मालाड, दुसऱ्या बाजूला असल्फा घाटकोपर. तर या ठिकाणी नवघर पोलीस स्टेशनचे राजेश कसाल साहेब यांचं आवर्जून या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा पवित्र असं भारतीय संस्कृतीतील सर्वाधिक पवित्र असणारं तुळशीचं रोपटं देऊन त्या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. नवघर पोलीस स्टेशन चे कसाल साहेब या ठिकाणी खास आवर्जून उपस्थित झाले. त्यांचा सन्मान रोहन दोंदे स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या माध्यमातून केला जातोय. तर विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. आता 26 धावांची आवश्यकता, माफ करा. विजयासाठी 25 धावा झालेल्या आहेत. 26 धावांची आवश्यकता आणि 26 धावांची आवश्यकता असताना सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. घनश्याम शिंदे पप्पू, मॅन फ्रॉम चेंबूर. परंतु या खेळाडूने आपल्या नावाभोवती खूप मोठं वलय निर्माण केलं आहे. एक सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. अर्थातच घनश्याम शिंदे, अर्थातच सिद्धी पॅकर स्पर्धा देखील कित्येक वर्ष गाजवली आहे. 3 वेळा सोन्याची चैन त्या ठिकाणी देखील मिळवण्यात यशस्वी झाला आहे हा खेळाडू. आणि सुरुवातीला मात्र आपला स्वतःचा रॉयल चेंबूर संघ नक्कीच घडवला, टॉपला आणला आणि गेली सातत्याने 5 ते 6 वर्ष आपण ज्याला असल्फा पॅकर संघात खेळताना पाहत असतो तोच पप्पू स्ट्राईकवर. तर नॉन स्ट्राईकला कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असणारा सचिन राणे, भटवाडी घाटकोपरचा असणारा हा खेळाडू असल्फा संघाचं नेतृत्व करतोय. सातत्याने 15 वर्ष सातत्याने असल्फा संघाचं नेतृत्व करतोय. सुरुवातीला फ्रेंड सर्कल भटवाडी, त्यानंतर भटवाडी पॅकर्स, आनंद सागर, त्यानंतर असल्फा, असा प्रवास या दोन्ही खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो अमित. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो अमित. तर फलंदाजीसाठी घनश्याम शिंदे पप्पू. पॉवर प्ले, पहिला षटक हे पॉवर प्लेचा असेल. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील आणि पहिलं षटक झाल्यानंतर 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. पहिला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू पाहिला, थेट गोलंदाजाच्या हातामध्ये खेळून काढलाय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पॉवर प्लेचा असणारं षटक पप्पू, घनश्याम शिंदे. तर सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आणि दिनेश गुडेकरच्या हातामध्ये चेंडू जातोय. राधेनाईन ठाणे आणि ब्लू स्टार विक्रोळी दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. तर क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. मोठ्यातली मोठी धावसंख्या एका क्षणात चेस होताना आपण पाहिलं आहे आणि कमीत कमी धावसंख्येमध्ये भले भले संघ अडखळताना आपण पाहिलेलं आहे. तर पाहूया या ठिकाणी काय होत आहे. 26 धावांचं लक्ष आहे. नो बॉल. अतिरिक्तच्या रूपात धाव मात्र या ठिकाणी मिळते. सुरेख फटका समोरच्या दिशेने डोलावला जातोय. घनश्याम शिंदेच्या बॅट मधून निघालेला एक लाजवाब चौकार. चेंडू सीमा रेषा पार चौकार. घनश्याम शिंदे, ज्या पप्पू नावाचं वादळ मात्र मैदानात दाखल झालंय. अंडरआर्म क्रिकेट पप्पू दीपू या 2 खेळाडूंमध्ये विभागले गेले गेली 10 वर्ष. आता मात्र एक रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न पप्पूचा यशस्वी होतोय. 1 धाव मिळणार आहे. काल दीपूला पाहिलं, कालचा दिवस दीपूने गाजवला. पाहूया आज पप्पू काय करामत करतोय. कारण सुरुवातीचा काही काळ म्हणजे आनंद सागर असेल, जॉली फ्रेंड असेल, झपाटा मुलुंड असेल, रिलायन्स असेल, हनुमान असेल, MUCC, डिंकी 9, बालमोहन या संघांनी गाजवल्यानंतर तदनंतरचा काळ ज्या संघांचा आला त्याच्यामध्ये असल्फा हे नाव अग्र क्रमांकाने घ्यावं लागेल, रॉयल नाव घ्यावं लागेल, ओमकार नाव घ्यावं लागेल, तदनंतरच्या संघांमध्ये अनिकेत हे नाव घ्यावं लागेल. आणि या सर्व संघांच्या माध्यमातून हे जे 2 खेळाडू आहेत दीपू आणि पप्पू सातत्याने परफॉर्मन्स देताना पाहायला मिळाले.
पुढचा चेंडू एक लेट कट पद्धतीचा फटका सचिन राणेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक धाव घेतली जाईल आणि कॅप्टन कुल सचिन राणे मैदानात पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती 7 धावा धावफलकावर षटक क्रमांक पहिलं सुरू असताना. मी आभारी आहे रोहन दोंदे आणि संदीप आचार्य यांचा. मी आभारी आहे युवा रेंजर्स यांचा. मला तुम्ही समालोचनाची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून दिलीत त्याबद्दल. सुरेख फटका परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पहिलं षटक संपत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर महिंद्रा सर आपलं देखील हार्दिक असं स्वागत आहे. आनंद सागर संघाच्या माध्यमातून वैभवशाली परंपरा असणारे गोलंदाज आमचे मित्र महिंद्रा आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. विनंती आहे व्यासपीठावर यायचं आहे. खरं आनंद सागर म्हटलं की ही नावं समोरच येतात. धनंजय असेल, समीर असेल, महिंद्रा असेल, ज्यांनी काळ गाजवला आहे. तर पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावर झालेले आहेत आणि गोलंदाजी मार्कवर येतोय हुसेन हे मूळ नाव आहे, परंतु अंडरआर्म क्रिकेटने दिलेलं नाव भूषण आहे. आणि सुरेख गोलंदाच्या जोरावर याच्याच सुरेख गोलंदाच्या जोरावर जलसा मालाड तो अंडरआर्म क्रिकेटच्या मुख्य प्रवाहामध्ये आला तर नक्कीच याच्याच गोलंदाजीमुळे. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी आज या ठिकाणी करतोय. उलटोस्पचा चेंडू थेट क्षेत्ररक्षक बापी याच्या हातामध्ये जातोय आणि कारण क्षेत्ररक्षण हा मात्र महत्त्वाचा मुद्दा ठरतो अंडरआर्म क्रिकेटमध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण करतोय बापी. बंगाली या टोपण नावाने देखील ओळखला जाणारा हा खेळाडू. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा पप्पूचा प्रयत्न होता. प्रयत्न या ठिकाणी फसलाय. निर्धाव चेंडू जातोय. 8 धावांवर संघाची धावसंख्या स्थिर आहे. घनश्याम शिंदे पुन्हा एकदा सज्ज. हो, सुरेख फटका मात्र या ठिकाणी टोलवला जातोय. कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न घनश्याम शिंदेचा. 1 धाव मिळणार आहे. सचिन राणे आणि घनश्याम शिंदे ही जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र कालच्या तुलनेमध्ये पहिल्याच सामन्यापासून प्रेक्षकांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळते आणि जसजसा सामना पुढे जाणार आहे सेमीफायनल आणि फायनल कोळी लोकांचं जो आवडतं वाद्य असतं ब्रास बँडच्या तालावर मात्र नक्कीच संगीतबद्ध होणार आहे सेमीफायनल आणि फायनलचा सामना. सचिन राणे मुशान आक्रमकाचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. सुरेख फटका मात्र सचिनच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या 10 धावांवर जाऊन पोहोचते. 26 धावांचं लक्ष समोर असताना विनंती आहे ब्लू स्टार आणि राधे 9 दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. वेळेत उपस्थित नाही राहिला तर आपण पेनल्टीसाठी पात्र असाल. काल आपण पाहिलं चुनाभट्टी या ठिकाणी 2 संघांना पेनल्टी देण्यात आली. हो, सुरेख फटका पाहायला मिळतोय घनश्याम शिंदेच्या माध्यमातून. कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय घनश्याम शिंदेच्या माध्यमातून. पप्पूच्या माध्यमातून धावसंख्या 11 धावांवर जाऊन पोहोचते. भूषण तिकट मारा करतोय. धाव एक जरूर निघते परंतु भूषण संधी देत नाहीये मोठा फटका मारण्याची, चौकारात रूपांतरित होण्याची. हो, सुरेख फटका परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. धावबाची संधी आणि डायरेक्ट हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय. काल देखील असंच झालं शेवटच्या क्षणी. आज देखील तेच पाहायला मिळतंय खेळाडू बाद.
सारी सारी रात, नाचेंगे सारी सारी रात टांग उठा के। अकरा धावा धावफलकावर झालेल्या आहेत. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतं आणि फलंदाजीसाठी मैदानात येतोय सँडी आचार्य, संदीप आचार्य उर्फ बटला सँडी मैदानात फलंदाजीसाठी सातत्याने गेली 10-11 वर्ष असलपा संघाचं प्रतिनिधित्व करतोय. अंडरआर्म तसेच ओव्हरआर्म या दोन्ही पद्धतीच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी म्हणजे असा एकमेव खेळाडू आहे जो दोन्ही फॉर्मॅटमध्ये यशस्वी आहे. म्हणजे ओव्हरआर्म क्रिकेट जर पाहिलं तर A1 क्रिकेट क्लब भांडूप, विक्रोलियन्स विक्रोळी, आकाश आणि आता सध्या जर पाहिलं तर शिवशक्ती पाले अंबरनाथ या संघांमधून खेळताना आपण ज्याला ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये पाहतो तोच संदीप आचार्य सँडी मैदानात येतोय. घनश्याम शिंदे स्ट्राईकवर. सुरेख फटका मारला जातोय. क्षेत्ररक्षकांना थोडीशी चूक झाली परंतु ती मात्र नक्कीच पाठीमागच्या क्षेत्ररक्षकाने चुकीची दुरुस्ती केली आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपताना पाहायला मिळते. भूषणची लाजवाब गोलंदाजी. केवळ 4 धावा या षटकामध्ये भूषणच्या पाहायला मिळाल्या आणि 2 षटकं संपतायत. संघाची धावसंख्या झाली ती 12 धावा. संघाची धावसंख्या अजूनही 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. अटीतटीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. जलसा मालाड देखील या ठिकाणी जिद्दीने खेळताना पाहायला मिळत आहेत. कमी धावसंख्या नक्कीच कालच्या संपूर्ण दिवसभराच्या तुलनेत सर्वात कमी छोटं आव्हान आहे. काल सर्वच जर आव्हानं जर पाहिली तर 30च्या पुढे होते. आज 25 सर्वाधिक छोटं आव्हान आहे. परंतु हे करत असताना देखील मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. चांगली फाईट करताना पाहायला मिळत आहेत. भूषणचं षटक मॅचमध्ये घेऊन येताना पाहायला मिळालं आहे. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. संदीप आचार्य आणि घनश्याम शिंदे घनश्याम शिंदे स्ट्राईकवर. नवखुऱ्या हाताचा फलंदाज तर गोलंदाजी मार्कवर धर्मेश. गोलंदाजी मार्कवर धर्मेशला आमंत्रित केले. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता विजयासाठी असल्फा संघाला. रिव्हर्सिव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल जरूर झालाय परंतु 1 धाव या ठिकाणी जरूर मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावांवर. धर्मेश. जलसा मालाड युवा रेंजर्स स्पोर्ट्स क्लब मुलुंड गव्हाणपाडा आयोजित असणारी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. प्रेक्षकांची आज मात्र लक्षणीय गर्दी देखील पाहायला मिळते. पहिल्याच सामन्यापासून प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. आज मुंबईतील बलाढ्य संघ सुट्टीचा दिवस आहे, रविवार आहे आणि मुंबईतील बलाढ्य टीम्स, बलाढ्य खेळाडू आज पाहण्याची संधी अंडरआर्म क्रिकेटमध्ये या ठिकाणी मिळणार आहे. धर्मेश सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर संदीप आचार्यसाठी. चेंडू जर पाहायचं झालं तर तोल मात्र संदीप आचार्यचा जरूर गेला होता. पुढे स्टेप आउटून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, यष्टीचित होण्याची संधी परंतु संधी दवडली दिनेश गुडेकरनी. संधीचं सोनं होणं गरजेचं असतं. संदीप आचार्य सारखा मोहरा या ठिकाणी टिपण्याची संधी निर्माण झाली होती परंतु संधीचं सोनं होऊ शकलं नाही. संदीप आचार्य बचावलाय. पाहूया आता हा बचावलेला संदीप आचार्य किती महागात ठरतोय. तो सँडी सारख्या फलंदाजाला जीवदान देणं महाग ठरू शकतं. सुरेख चेंडू मात्र पाहायला मिळाला धर्मेश याचा. स्वतः कर्णधार आहे संघाचा दिनेश गुडेकर. त्याच्याकडून झालेली छोटीशी चूक होती. हो सुरेख फटका आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. रूपांतर चौकारामध्ये
आहे खास खोपोलीवरून इंटरनेटच्या माध्यमातून यूट्यूबवर मॅच पाहतायत अक्षय आपलं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत आहे जाऊयात मॅचकडे सँडी सारख्या फलंदाजाला संधी देणं किती महाग ठरू शकतं त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळालं आणि एक रिव्हर्स स्वीपचा खणखणीत चौकार सँडीच्या बॅटमधून पाहायला मिळाला धावसंख्या झाली होती 17 धावा धावफलकावर धर्मेश सँडीसाठी सुरेख फटका सँडीच्या बॅटमधून परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय डायरेक्ट हिट झाला असता कदाचित बाद होऊ शकला असता एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पप्पू आणि सँडीच्या माध्यमातून आणि कुठेतरी जी संधी निर्माण झाली होती ती दवडल्यानंतर खेळाडूंचं मानसिक संतुलन थोडंसं कुठेतरी बिघडल्यासारखं वाटतंय कारण तदनंतरच्या चेंडूवर चौकार तदनंतर ओव्हरथ्रो पाहायला मिळतोय आणि जी कुठे सामन्यावर पकड भूषणच्या षटकाने मिळवली होती ती कुठेतरी थोडीशी सैल होताना पाहायला मिळते धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावांवर अतिशय सुंदर क्रिकेटचं आयोजन युवा रेंजर्स स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय मुलुंडच्या गव्हाणपाड्यामध्ये मुलुंड पूर्वेकडे अंडरआर्म क्रिकेट तुम्हाला आज आम्ही घेऊन जातोय संतोष नाणेकर शैलेश पाटील आणि मी स्वतः चंदू शेटे समालोचनासाठी धावसंख्या संघाची झालेली आहे ती 19 धावा तर मी पुन्हा एकदा विनंती करेल ब्लू स्टार विक्रोळी आणि राधेनाईन ठाणे दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित या ठिकाणी संपर्क साधायचा आपले टी शर्ट्स घेऊन जायचे आणि टॉस करून घ्यायचं आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे सुरेख फटका आता मात्र सँडीच्या बॅटमधून ही खासियत आहे संदीप आचार्यची सँडी बटलाची आणि जबरदस्त चौकार पाहायला मिळतोय संदीप आचार्यच्या बॅटमधून मिळालेलं जीवदान आणि त्या जीवदानाचा घेतलेला पुरेपूर फायदा तर हे या ठिकाणी मी सँडी सारख्या फलंदाजाला जीवदान मिळणं म्हणजे मोठी चूक होती धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचते 3 धावांची आवश्यकता आता मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न सँडीचा असफल ठरतोय 3 धावांची आवश्यकता असणार आहे षटकं बाकी आहेत शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता तर सामना शेवटच्या षटकामध्ये येऊन ठेवलाय या अगोदरचं षटक पाहिलं तर बऱ्याचशा घडामोडी घडल्या सँडीला जीवदान मिळालं तदनंतर सँडीने मारलेले 2 चौकार आणि तब्बल 11 धावा त्या षटकामध्ये आल्या आता मात्र सामना शेवटच्या षटकामध्ये येऊन ठेवलाय 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता घनश्याम शिंदे पप्पू स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकला संदीप आचार्य सँडी तर गोलंदाजीसाठी हुसेन अर्थातच भूषण ज्या गोलंदाजाने जलसा मालाड संघाला मुख्य प्रवाहात आणलं मुंबईतील अव्वल संघांमध्ये नेऊन ठेवलं तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे भूषण फ्रॉम कुरार विलेज मालाड ईस्ट सुरेख फटका मारला जातोय समोरच्या दिशेने आणि विजय या ठिकाणी मिळवला जातोय अर्थातच असल्पा पॅकर घाटकोपर संघाचा